ओम नमो आदेश मित्रांनो, आज आपण कोपरगाव या क्षेत्रातील दत्त मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहे। तुम्ही बघू शकता गोदावरी नदीच्या कडालाच हे एकदम ऐतिहासिक पुरातन दत्तात्रय मंदिर आहे। श्री साई सच्चरित्रामध्ये अध्याय क्रमांक 38 मध्ये या मंदिराचा एक विशेष उल्लेख आलेला आहे। ज्यावेळेस नानासाहेब चांदोरकर आणि त्यांचे मेहुणींचे पती बिनीवाले हे ज्यावेळेस कोपरगावहून शिर्डीला प्रस्थान करत असताना या मंदिरात दर्शन न घेताच ते शिर्डीला आले होते। आणि ज्यावेळेस द्वारकामाईमध्ये आल्यानंतर बाबांच्या समोर नानासाहेब चांदोरकर आणि बिनीवाले एकमेकांशी चर्चा करत असताना बाबा त्यांच्यावर अचानक रागावले आणि बोलले की तुम्ही असं कसं करू शकता, जर तुम्ही इतक्या वर्ष माझ्यासोबत राहता तर तुमच्या हातून ही चूक होणं अपेक्षित नाही आहे। तर प्रथम दर्शनी त्यांना या गोष्टीचं लक्षातच नाही आलं की नेमकं बाबा असे का चिडताय आमच्यावरती। मग बाबांनी त्यांना सांकेतिक खूण सांगितलं की तुम्ही कोपरगाववरून निघाल्यानंतर तुम्ही कसे आले, कुठं उतरले, काय काय केलं, ती सर्व हकीकत मला सांगा। आणि हे ज्यावेळेस बाबांनी त्यांना सांगितलं तर त्या टायमिंगला त्यांना लक्षात आलं की आपला जो नित्यक्रम आहे, ज्यावेळेस आपण कोपरगावहून शिर्डीला जाताना आपण या दत्त मंदिराकडे थांबून इथं दर्शन घेत असतो, तर ही चूक त्यांच्याकडून त्या दिवशी घडली होती। कारण त्यांना लेट नव्हतं व्हायचं त्या दिवशी, म्हणून त्यांनी हे दर्शन न घेताच ते शिर्डीला आले होते। तर मित्रांनो, तुम्हाला आता या मंदिर परिसराची अजून संपूर्ण माहिती सच्चरित्रामध्ये कशा प्रकारे वर्णन आलेलं आहे आणि ह्या मंदिर परिसर पूर्ण कसा आहे हे आपण तुम्हाला व्हिडिओच्याद्वारे दाखवणार आहोत। ओम नमो आदेश। ओम नमो आदेश मित्रांनो, ओम साईराम। आज आपण भेट देणार आहोत कोपरगावातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या ऐतिहासिक दत्त मंदिराला व या मंदिराचा उल्लेख श्री साईनाथ महाराजांनी स्वतः केलेला आहे। श्री साईनाथ महाराज हे अवतारी पुरुष होते। त्यांचा जन्म नेमका कधी झाला, त्यांचा जन्म कोणत्या समुदायात झाला किंवा त्यांचे पालक कोण होते हे कोणालाही माहिती नव्हते। श्री साई सच्चरित्रातील अध्याय क्रमांक 38 मधील ओवी क्रमांक 125 ते 146 येथे पूर्ण संदर्भ दिलेला आहे। एकदा नानासाहेब चांदोरकर श्री बिनीवाले यांच्यासोबत शिर्डीला आले। जेव्हा ते द्वारकामाईत गेले आणि बाबांच्या समोर बसून बोलत होते तेव्हा बाबांना अचानक नानासाहेबांवरती राग आला आणि म्हणाले, तुम्ही इतके दिवस माझ्यासोबत आहात आणि मग तुम्ही असे कसे वागू शकता। नानासाहेबांना सुरुवातीला काही समजले नाही आणि त्यांनी नम्रपणे बाबांना स्पष्टीकरण देण्याची विनंती केली। बाबा म्हणाले, कोपरगावला तू कधी आला व वाटेत कुठे उतरला, काय प्रसंग घडला, का तो टांगा तसाच न थांबवता इकडे आला, सर्व वृत्तांत मला सांग। ऐसे ऐकल्यानंतर नानासाहेबांचे तोंड उतरले व त्यांना सर्व गोष्टीची आठवण झाली व ते तिथे सांगू लागले की प्रथम आम्ही कोपरगावहून शिर्डीला येण्यासाठी टांगा ठरवला। तिथून निघाल्यानंतर बिनीवाल्यांना गोदावरी नदीकिनारी असलेल्या दत्त मंदिराची व त्यांच्या दर्शनाची आठवण झाली, पण मला घाई झाली होती व मी त्यांना बोललो की येताना दर्शन घेऊया। मी शिर्डीला येण्यासाठी खूप उतावीळ झालो होतो व दर्शनाला गेलो तर वेळ होईल म्हणून मी तेथील दर्शनाची टाळाटाळ केली व चुकून दत्त महाराजांच्या दर्शनाची माझ्याकडून हेळसांड झाली व त्यानंतर गोदावरी ठिकाणी आम्ही आंघोळीसाठी थांबलो। आंघोळीला जाताना माझ्या पायात मोठा काटा भरला व त्यातून रक्तस्राव होऊ लागला। खूप मोठ्या प्रयत्नाने मी तो काटा काढला व तेथे आंघोळ करून येथे आम्ही शिर्डीला आलो। यावरून बाबा त्यांना म्हणाले की ही गोष्ट चांगली नाही, बरा काट्यावरच तू सुटलास। श्री दत्त महाराजांसारखी पूज्य दैवताचा अनादर करून तू येथे आलास तर तू माझ्याकडून काय आशीर्वादाची अपेक्षा ठेवतो।
बाबांनी सांगितले की ही तुला मिळू शकणारी सर्वात छोटी शिक्षा होती आणि भविष्यात अधिक काळजी घेण्याचा बाबांनी त्यांना इशारा दिला। तर मित्रांनो, यातून आपल्याला समजते की बाबा हिंदू देवी देवतांची किती आदर करत असत। गोदावरी तर मित्रांनो, तुम्हीही या मंदिराला अवश्य भेट द्या व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। ओम साईराम, गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश, अलख निरंजन।